बऱ्याच वेळा आपल्या भारतात अशी पुरुष प्रधान संस्कृती आहे की ज्याच्यामुळे लहानपणापासून हे असंच चालू आहे, हे असंच चालू राहणार आहे असा समज हे असंच असतं. तुला ऍडजस्ट करायचं आहे, तुला शांत राहायचं आहे, तुला. तर जर स्त्रिया जर हे पुढच्या पिढीला जर समजावून सांगतायत तर मग पुढच्या पिढीला असं वाटतं की हे असंच चालू राहणार आहे. आणि आपण बघितलं की मुलांना वेगळ्या पद्धतीने वाढवलं जातं, मुलींना वेगळ्या पद्धतीने वाढवलं जातं. तर लहानपणी मुलांना जास्त छूट असते, पण मुलींना सांगितलं जातं की असं बसायचं, असं हसू नको, जास्त हसू नको, शांत राहा, तुझी मतं व्यक्त करू नको, हे तुला शोभत नाही, असे कपडे घाल, तसे कपडे घाल. मुलांना तशी रोकठोक नसते. तर लहानपणापासून अगदी ते ज्या पद्धतीने मुलांना आपण वाढवतो त्याचे हे सगळे पुढे परिणाम दिसायला लागतात.